ससुल्याची उंच उडी. एका हिरव्या शेताच्या कडेला एक उंच कडा होता. त्या कड्याच्या टोकावर गवत, फुले आणि एक मोठा मशरूम उगवला होता. त्या कड्यावर एक छोटा ससा राहत होता. खाली शेतात त्याची आई आणि एक लहान ससा गाजरे गोळा करत होते. आई ससा टोपलीत गाजरे भरत होती आणि वर पाहून आपल्या मुलाला म्हणाली, "ससुल्या, खाली उतरायचे असेल तर सावध उतर, उडी मारू नकोस, कडा खूप उंच आहे." पण ससुल्या खूप चंचल होता. त्याला पटकन आईजवळ जायचे होते. तो कड्याच्या टोकावर उभा राहून खाली पाहू लागला. तेवढ्यात त्याच्या नजरेस एक मोठा लालसर मशरूम दिसला. तो अगदी छत्रीसारखा दिसत होता. ससुल्याच्या डोक्यात एक कल्पना आली. तो म्हणाला, "आई, बघ ना, मी हा मशरूम छत्रीसारखा धरून खाली उडी मारतो." आई थोडी घाबरली आणि म्हणाली, "अरे थांब, जपून कर." पण ससुल्याने धाडस केले. त्याने मशरूम घट्ट धरला आणि कड्यावरून उडी मारली. वाऱ्यामुळे मशरूम छत्रीसारखा पसरला आणि ससुल्या हळूहळू खाली तरंगत उतरू लागला. खाली उभी असलेली आई आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. काही क्षणातच ससुल्या सुरक्षितपणे जमिनीवर उतरला. आईने त्याला जवळ घेतले आणि प्रेमाने म्हणाली, "अरे ससुल्या, तू खूप धाडसी आहेस, पण असे करताना नेहमी जपून राहा." ससुल्या हसत म्हणाला, "आई, मी आधी विचार केला म्हणूनच उडी मारली." मग सगळे मिळून गाजरे खात बसले आणि आनंदाने गप्पा मारू लागले. बोध: धाडस करावे, पण विचार करूनच. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच सुंदर आणि मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या गोष्टीतला कोणता भाग आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.